नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत अलंकार. अलंकार हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, चॅप्टर आहे. अलंकार चॅप्टर पोलीस भरती, तलाठी, MPSC अशा अनेक एक्झाम आहेत त्यांना विचारला जातो. 1 किंवा 2 मार्क्ससाठी अलंकार हा फिक्स पेपरला येतोच. ठीक आहे, चला स्टार्ट करू. अलंकार. अलंकार शिकताना आपल्याला अलंकार या शब्दाचा अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना. काय होतो? दागिना. दागिना म्हणजे काय? एखादा पुरुष किंवा स्त्री स्वतःचे सौंदर्य वाढवण्यासाठी जे अंगावर परिधान करते त्याला अलंकार किंवा दागिना असे म्हणतात. बघा, जर याची व्यवस्थित जर डेफिनेशन बघायची म्हटली म्हणजे आपली व्याख्या पुस्तकानुसार, तर भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात. कशाचे सौंदर्य? भाषेचे सौंदर्य. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात. आणखी जर दुसरी जर डेफिनेशन जर बोलायची म्हणली अलंकाराची, तर ती होईल ज्या प्रकारे कोणतीही ललना. ललना म्हणजे काय? ललना म्हणजे स्त्री. बघा डेफिनेशन बघा, पुस्तकी डेफिनेशन नाही आहे, आपली स्वतःची आहे. ज्या प्रकारे कोणतीही ललना किंवा स्त्री दागिने घातल्यानंतर सुंदर दिसते, त्याच प्रकारे भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी अलंकाराची गरज असते, त्यालाच अलंकार असे म्हणतात. दैनंदिन जीवनात आपण अलंकाराचा कळत नकळत वापर करतो. दादा कोंडकेच्या काळामध्ये जेव्हा त्याची जुने मूवी होते तेव्हा आपण अलंकार वापरत होतो. म्हणजे एकाच अर्थाने डबल मिनिंग बोलत होते ते. बघा, कोण? दादा कोंडके. त्यांच्या काळामध्ये अलंकार वापरत होते. आपण आतासुद्धा अलंकार वापरतो, पण आपल्याला ते कळत नाही. अलंकार शिकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण अलंकार कुठं कुठं वापरतो. ठीक आहे, अलंकार या शब्दाबद्दल आणखी काय सांगू शकाल तुम्ही? अलंकार आपण पूर्ण बेसिकच बघू. अलंकार म्हणजे एक वेळा शिकल्यानंतर आपल्याला दुसरं कोणतंही बुक बघायची गरज पडणार नाही, असं अलंकार आपल्याला शिकायचं आहे. अलंकार या शब्दाबद्दल आपण आणखी एक माहिती बघू. अलंकार यालाच दुसरं नाव आहे काव्य विभ्रम. काय नाव आहे? काव्य विभ्रम. आता हे काव्य विभ्रम नाव आहे, पण हे कोणीतरी दिलं असेल ना, याला कोणीतरी ठेवलं असेल ना नाव अलंकाराला. त्यांचं नाव आहे रासरी जोग. त्यांचं नाव आहे रासरी जोग. आणखी अलंकार या शब्दाबद्दल आपण काय सांगू शकतो? पूर्ण डिटेल करायचं आपलं अलंकार आपण चालूच केले नाही, सध्या बेसिक बघतोय अलंकाराचं. अलंकार या शब्दाबद्दल आणखी एक माहिती म्हटलं म्हणजे अलंकार मंजुषा. अलंकार मंजुषा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मालतीताई बेडेकर. मालतीताई बेडेकर. मालतीताई बेडेकर यांचं खरं नाव आहे बाळूताई खरे. काय आहे? बाळूताई खरे. चला, आतापर्यंत आपण अलंकाराबद्दल बेसिक माहिती बघितली. आता बघू आपण अलंकार. अलंकाराचे प्रकार पडतात 2. अलंकाराचे प्रकार पडतात 2. पहिला शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. शब्दालंकारचे प्रकार पडतात 3. ते कोणते ते बघू आपण. पहिला पडतोय अनुप्रास अलंकार, दुसरा पडतोय यमक अलंकार आणि तिसरा पडतोय श्लेष अलंकार. ठीक आहे, शब्दालंकाराचे किती प्रकार पडतात? 3. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. तसेच अर्थालंकारचे 18 प्रकार पडतात. किती पडतात? 18 प्रकार पडतात. पांडू इकडे लक्ष दे. अर्थालंकाराचे किती प्रकार पडतात? अर्थालंकार भावड्या बघ. पहिला पडते उपमा, दुसरा पडतोय उत्प्रेक्षा, तिसरा पडतोय अनन्वय अलंकार, चौथा चेतना गुणोत्ती आणि भ्रांतिमान. आता मी पूर्ण अलंकार लिहत बसत नाही, बरेच आहेत. आणखी व्याजस्तुती आहे,
आणखी बरेच अलंकार आहेत. जर आपण नेटवर जर सर्च जर केले तर आपल्याला 100पेक्षा जास्त अलंकार आपल्याला भेटतील. पण पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्याला जेवढे दिले आहेत तेवढेच अलंकार आपल्याला बघायचे आहेत, जेवढे सिलेबसमध्ये दिले आहेत तेवढे. सर्वात पहिल्यांदा आपण शब्दालंकार बघू. शब्दालंकारचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहिला अनुप्रास पडते, दुसरा यमक पडते, तिसरा श्लेष अलंकार पडते. माझी जर शिकवायची स्पीड जर जास्त वाटत असेल तर माझी स्पीड कमी केल्यापेक्षा तू तुझी स्पीड वाढव. काय बोललोय? माझी स्पीड कमी केल्यापेक्षा तू तुझी स्पीड वाढव. आणि थकला असशील तर तू पाणी पे, म्हणजे मला पाणी पेल्यासारखं वाटल. चला स्टार्ट करू आपण. शब्दालंकार. शब्दालंकारचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. बघू आता आपण ते डिटेलमध्ये जाऊ. चला पहिला अलंकार बघू. कशाचा? शब्दालंकारचा पहिला प्रकार बघू आपण, अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारालाच इंग्लिशमध्ये बोलतात ॲलिट्रेशन. ALLITRATION. काय बोलतात? ॲलिट्रेशन. अनुप्रास अलंकार बघायचा पहिले आपण अनुप्रासची फोड बघू. बघा पूर्ण डिटेलमध्येच बघू, म्हणजे तुम्हाला पुन्हा पाहायची गरजच पडली नाही पाहिजे. अनु म्हणजे काय? अक्षर. अनु म्हणजे काय? अक्षर. आणि प्रास म्हणजे काय? पुनरावृत्ती म्हणजे काय? अक्षरांची पुनरावृत्ती होणे यालाच अनुप्रास अलंकार असे म्हणतात. ही झाली आपली डेफिनेशन. आता तुम्हाला डेफिनेशनवरून समजणार आहे, व्याख्येवरून समजणार नाही. जसे जसे उदाहरणं येतील तसं तसं तुम्हाला समजेल. उदाहरणावरून तुम्हाला 100% नाही, तुम्हाला 2000% हा अलंकार समजेल. पण तुम्ही थोडं पेशन्स ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका. आपल्याला हे अलंकार जर 2 ते 3 मार्क्स मिळून देत असतील तर आपल्याला बघायला काही हरकत नाही. उदाहरणं बघितल्यानंतर जर तुम्हाला समजलं नाही तुम्ही बिनधास्त व्हिडिओ सोडून जाऊ शकता, पण सध्या जाऊ नका, बघा. चला अनुप्रास अलंकार आपण त्याची फोड बघितली. अनुप्रास, अनु म्हणजे अक्षर, प्रास म्हणजे पुनरावृत्ती, अक्षरांची पुनरावृत्ती होणे म्हणजे अनुप्रास अलंकार. बघा डेफिनेशन कशी होईल पुस्तकी. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यात नाद तयार होतो किंवा माधुर्य निर्माण होते, त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. नाही समजली टेन्शन नका घेऊ, जसे जसे उदाहरणं येतील तसं तसं तुम्हाला ते समजेल. बघा अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार काय सांगितलं? अक्षरांची पुनरावृत्ती होणे म्हणजे अनुप्रास अलंकार होणे. बघा आता कशी होते अक्षरांची पुनरावृत्ती. फक्त तुम्ही उदाहरणं बघा, 1 मिनिटात तुम्हाला हा अलंकार ओळखता येईल. पेपरला आले की बघा कसा. पहिलं उदाहरण बघा, बालिश बहु बायकात बडबडला. काय? बालिश बहु बायकात बडबडला. या उदाहरणामध्ये फक्त ब या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. याचाच अर्थ हा अलंकार अनुप्रास अलंकार आहे. संपलंय. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी सर्व विसरा. एवढंच लक्षात. पांडू इकडं लक्ष दे. बघ, बालिश बहु बायकात बडबडला. कशाची पुनरावृत्ती झाली? बची. ब या शब्दाची पुनरावृत्ती झाली. अशी जर आपल्या भाषेत हा शब्द, हे पहिला शब्द डबल येत असेल, काय बोलतं? डबलून येत असेल. आपल्या भाषेत नाही, पुस्तकाची भाषा समजत आपली भाषा. बालिश बहु बायकात बडबडला याच्यामध्ये ब या शब्दाची पुनरावृत्ती झाली. हा शब्द पुन्हा आला म्हणजे हा अलंकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार आहे. पहिलं उदाहरण नशीन समजलं. दुसरं बघ, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. काय उदाहरण आहे? मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. बघा कशाची पुनरावृत्ती आहे? कोणतं अक्षर पुन्हा आलंय? डबल आलंय. म आणि हे म आणि हा मावळेनाचा म. असे जर अक्षर पुन्हा येत असेल तर समजून जायचंय हा अलंकार अनुप्रास अलंकार आहे. एवढंच, बाकी सर्व विसर. एवढं लक्ष दे. पांडू भावड्या इकडे लक्ष दे, नाहीतर मग पंचवार्षिक योजना होईल. आली भरती गेली भरती. आपला तवा आताच तापवून ठेव, नाही तर वेळेवर फुकणीच सापडे ना आपल्याला. चल बघ इकडे. नंबर 3. तिसरं उदाहरण बघा. 2 नशीन समजलं. तिसरं बघ, हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. आता ते हिंदळू दे, आपल्याला हेमा मालिनीचंही घेणदेण नाही आणि कोणाचंच घेणदेण नाही. आपल्याला फक्त उदाहरण सांग कशाचं आहे. अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. का बरं अनुप्रासचंच आहे? का बरं अनुप्रासचंच बोलायचं त्याला? कारण त्याच्यामध्ये पहिल्या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे, रिपिटेशन झाले आहे. बघा, ह पुन्हा आलाय, हा पुन्हा आलाय, हा पुन्हा आलाय, हा पुन्हा आलाय, हा आलाय आणि हा आलाय. असं जर पहिला शब्द जर पुन्हा येत असेल तर समजून जायचं तो अलंकार
अनुप्रास अलंकार आहे. समजलं का? एकदम साध्या भाषेत पुस्तकाची भाषा सोडून द्या. आपल्या इथं पुस्तकाच्या भाषेमध्ये शिकवल्या जात नाही. आपला ऑफलाईन क्लासला मॅथ्ससुद्धा बिना सूत्राचं शिकवल्या जाते. सूत्र वापरत नाही. दुसऱ्या इकडं 2G मेथड वापरतात. आपण डायरेक्ट 5G मेथड वापरतो. स्पीड वाढवली, 2Gचं 5G झालं तर आपलं पण काम आहे 5G करणं. जर तुम्हाला ऑफलाईन क्लास जर जॉईन करायचं असेल तर आपला क्लास आहे विजयी भव अकॅडमी. विजयी भव अकॅडमी कुठं? शेगाव. जॉईन करा. कॉन्टॅक्ट 75 074 25 63 6. ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असला तुम्ही करू शकता. एवढ्याच साध्या भाषेमध्ये तुमचे पूर्ण अलंकार, पूर्ण मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मॅथ्स, रिझनिंग आणि GK कवर करून घेतल्या जाईल. चला ठीक आहे, असो. आणखी उदाहरणं घ्या. चला, अनुप्रास अलंकाराचे आणखी उदाहरणं काय सांगू शकता? आणखी उदाहरणं बघा. काकूने काकाच्या काळ्या कोटातील कागद कात्रीने करा कापला. मी पूर्ण उदाहरण लिहित नाही. बघा, याच्यावरूनच समजा कोणता शब्द पुन्हा पुन्हा झाला. क क क क पुन्हा पुन्हा झालंय तर सरळ समजून जायचंय उदाहरण कशाचं आहे. अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. बघा, काकूने काकाच्या काळ्या कोटातील कागद कात्रीने करा कापला. उदाहरण कशाचं आहे? अनुप्रास अलंकाराचं आहे. तेही नसेल समजलं, पुन्हा बघ. पाटलांच्या पंढरीचा पांढरा पंचा पंचगंगेच्या पाण्यात पडला. कशाचं रिपिटेशन आहे? प पुन्हा पुन्हा आलंय. पचं रिपिटेशन आहे. प हा शब्द पुन्हा पुन्हा डबलून आलाय, डबल आलाय आपल्या भाषेत. तर तो कोणता अलंकार असेल? तो आहे अनुप्रास अलंकार. आणखी उदाहरण घे. चल, तेही नसेल समजलं तर चला तुझ्या ओळखीचं उदाहरण देतो. तुझ्या ओळखीचं उदाहरण, चंदुकी चाने. कशाचं आहे? च पुनरावृत्ती आहे बघ. चंदुकी चाने, चंदुकी चुको चांद की चम्मच से चटणी चटाई. कशाचं पुनरावृत्ती झाली आहे? च च च च च च हा शब्द पुन्हा पुन्हा आलाय. च या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. हा शब्द डबल आलाय. म्हणून हा शब्द, पहिला शब्द जर वाक्यातील याच्यातील कशातील आपली हे जे दिलं आहे आपल्याला कवितेच्या ओळी किंवा हे सेंटेन्स दिलं आहे, याच्यातला शब्द जर पुन्हा पुन्हा रिपीट झाला असेल तर समजून जायचं आहे तो अलंकार अनुप्रास अलंकार आहे. एवढ्या साध्या भाषेत सांगितलं आहे अनुप्रास अलंकार. फक्त एवढंच लक्षात ठेव, पहिला शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाला आहे म्हणजे अनुप्रास अलंकार आहे. संपलं. अनुप्रास अलंकार संपला. चल बघ, आणखी जर तुला अनुप्रासचे जर उदाहरण लागत असतील तर बघ. बालिश बहु बायकात बडबडला. कशाचं रिपिटेशन आहे? बचं रिपिटेशन आहे. म्हणजे ब हा शब्द पुन्हा पुन्हा आला. बघा, बालिश बहु बायकात बडबडला. आणखी जर उदाहरणं पाहिजे असेल तर बघ. काटेकोर कायद्यापुढे कुणाचेही काही चालत नाही. काटेकोर कायद्यापुढे कुणाचेही काही चालत नाही. कशाचं रिपिटेशन आहे? कचं रिपिटेशन आहे. असे जर उदाहरणं आले तर समजून जायचंय तो अलंकार अनुप्रास अलंकार आहे. भुलायचं नाही. एवढं तरी लक्षात ठेव की पहिला शब्द डबल येते. संपला विषय. चल, अनुप्रास अलंकार झालाय. आता यमक अलंकार बघू. अलंकार नंबर 2, यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय? बघ डेफिनेशन, व्याख्या बघ काय. दिलेल्या कवितेच्या चरणात एकच अक्षर ठराविक ठिकाणी आल्यास. कुठं आल्यास? ठराविक ठिकाणी येते, असं कुठं येत नाही. ठराविक ठिकाणी आल्यास तो यमक अलंकार होतो असे मानावे. दिलेल्या कवितेच्या चरणात ते अक्षर सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी पण येऊ शकते, पण ठराविक ठिकाणी होते. त्यामुळे काय तयार होते? नाद तयार होते, माधुर्य तयार होते. त्यालाच यमक अलंकार असे म्हणतात. डेफिनेशनवरून तुम्हाला काहीच समजणार नाही. जसे जसे आपण उदाहरणं घेऊ त्यावरून तुम्हाला समजेल. बघ आता कसं. तर चला बघा, यमक अलंकाराची व्याख्या सांगितली. दिलेल्या कवितेच्या चरणात एकच अक्षर ठराविक ठिकाणी आल्यास त्याला यमक अलंकार असे म्हणतात. व्याख्यावरून आपल्याला काहीच समजत नाही. बघ आता आपण उदाहरणावरून कसं समजते चटकन. पेपरला कसं येईल? उदाहरण देईल आणि विचारतील कशाचं उदाहरण आहे. बघा, कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे. ऑप्शन देतील तुला, यमक अलंकार, श्लेष अलंकार, अनुप्रास अलंकार. त्याच्यावरून तुला ओळखायचं आहे कोणता अलंकार आहे. चल बघ, अनुप्रास काय बोललं आहे. अनुप्रासला ओळखायची ट्रिक्स काय? पहिलं अक्षर पुन्हा पुन्हा येते. आता बघू यमक अलंकार बघ कसा ओळखायचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. बघा,
शेवटचं जे अक्षर आहे ते जावे आणि स्वभावे हे सारखं सारखं वाटते, यामुळे यमक जुळलाय म्हणून हा यमक अलंकार आहे. नाही समजलं टेन्शन घेऊ नको बावड्या, समोर बघ, पांडू इकडे बघ. चलो ठीक आहे. दुसरं अक्षर बघ, दुसरं हे बघ, आपलं दिलेलं काय दिलेलं आहे, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. बघ, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो असे जर शब्द येत असतील शेवटी तर तो यमक अलंकार समजावा. समजलं काय? नसीन समजलं तरी बघ आता पुढे समोरचं उदाहरण बघ. तिसरं पूर्ण लिहित बसत नाही मी आता. बघ, काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. बघ रे, शेवटी काय आलं, रस्ता. काट्या कुट्याचं तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आलं का? रस्ता आणि दोस्ता जुडलाय का यमक? जर असा यमक जुळत असेल, असे सारखे सारखे शब्द जर दिसत असतील तर तो यमक अलंकार म्हणावा. काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी कशी खातात जीवाला खस्ता. काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं तुला डब्यात साखर लागते गोड, तिथं शेतात बापाच्या अंगाला फोड. बघ, गोड आणि फोड बघ आले का शब्द सारखे सारखे, यमक जुळलाय का? म्हणजे हा यमक अलंकार. काय बोललो, इथं तुला डब्यात साखर लागते गोड, तिथं शेतात बापाच्या अंगाला फोड. गोड आणि फोड तिथं त्याला भाव ठरतो न पुसता, पण भाव ठरतो त्याला न पुसता. काट्या कुट्याचं तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. रस्ता, दोस्ता, गोड, फोड असे जर शब्द येत असतील तर तो यमक अलंकार समजावा किंवा मानावा. शेवटचं अक्षर बघायचं आणि समजायचं यमक अलंकार आहे. लक्षात येते. रस्ता, दोस्ता, गोड, फोड, घडो, पडो, जावो, स्वभावो असे जर आलं तर समजून जायचं तो यमक अलंकार आहे. बघ, समोरचं जर उदाहरण जर घ्यायचं म्हणलं यमक अलंकाराचं, सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले. काय बोललोय, सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दस दिशाने घेरले. पेरले आणि घेरले जुळलाय का यमक? हो, जुळलाय. आणखी जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी. ज्ञानी लास्टले काय आलं, ज्ञानी आणि समाधानी जुडलंय का? हो, यमक जुडलाय म्हणून तो यमक अलंकार आहे. याच्यावरूनच तुला कळतंय की तो अलंकार कोणता आहे. चालेल, ओके. बघा, आपण यमक अलंकार बघितलाय. आता यमक अलंकाराचे सुद्धा दोन प्रकार पडतात. यमक अलंकाराचे किती प्रकार पडतात? दोन. पहिला पडते पुष्पयमक, त्यालाच बोलायचं अंतयमक. आणि दुसरा पडते दामयमक. पुष्पयमक म्हणजे काय? पुष्पयमक म्हणजे जो यमक आहे तो एंडिंगला जुळतोय, शेवटचं जे अक्षर असते त्याला जुळतोय, तेव्हा त्याला पुष्पयमक म्हणावे. चला कसं समजतंय बघ. काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता. रस्ता हा शब्द कुठे आला? एंडिंगला आला. काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आलाय का? कुठं जुळलाय यमक? एंडिंगला जुळलाय म्हणून ह्याला पुष्पयमक असे म्हणावे. आणि या साईडला या आता दामयमक. दामयमकचं तसं नाही आहे. दामयमक म्हटलं म्हणजे पहिल्या ओळीचा शेवट दुसऱ्या ओळीची सुरुवात. पहिल्या ओळीचा शेवट दुसऱ्या ओळीची सुरुवात. आपण जसे गाण्याच्या भेंड्या खेळत होतो बघ. गाण्याच्या भेंड्या म्हणजे एखादा गाणं म्हणत होता आणि तोच शेवटचं अक्षर पकडून त्याच अक्षराने काय करत होता? सुरुवात करत होता. त्यालाच बोलायचं दामयमक. ज्या अक्षराचा शेवट झालाय तिथूनच सुरुवात करायची, त्याला बोलायचं दामयमक. समजलं का? पुष्पयमक आणि दामयमक. ओके, यमक झाला आहे आपला. ओके, चला बघा तिसरा अलंकार श्लेष अलंकार. श्लेष अलंकार कसा ओळखायचा? श्लेष अलंकाराचं उदाहरण कसं ओळखायचं? सर्वात पहिले आपण श्लेष अलंकाराची डेफिनेशन बघू, व्याख्या बघू. श्लेष अलंकाराची डेफिनेशन काय? दिलेल्या कवितेच्या चरणात एकाच अक्षराला दोन अर्थाने मिठी मारणे. काय बोललोय? दिलेल्या कवितेच्या चरणात एकाच अक्षराला दोन अर्थाने मिठी मारणे म्हणजे श्लेष अलंकार होय. सर आम्हाला काहीच समजलं नाही. अक्षर कुठं मिठी मारायची, काय करायचं, काहीच कळलं नाही. टेन्शन घेऊ नका अजिबात. पण जसे जसे उदाहरणं येतील तसं तसं तुम्हाला समजेल. अरे याचा अर्थ श्लेष अलंकार म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात, बाकी काहीच नाही. जसे आपण उदाहरणं घेऊ तसं तुम्हाला कळेल. बघा,
बघा श्लेष अलंकाराचे उदाहरणं बघा. श्लेष अलंकाराची डेफिनेशन काय सांगितली. श्लेष अलंकार दिलेल्या कवितेच्या चरणात एकाच अक्षराला दोन अर्थाने मिठी मारणे म्हणजे श्लेष अलंकार होय. तसं समजत नाही. उदाहरणच बघा. उदाहरण पहिलं, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. बघा शब्द कोणता आहे, नवरी, आणि खाली पण शब्द कोणता आहे, नवरी, पण त्याचा अर्थ वेगळाच होतो. वरच्याचा अर्थ बघा आणि खालच्याचा अर्थ बघा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी बनायला तयार आहे. पण शिशुपाल नवरा मी नवरी. शिशुपाल जर नवरा असेल तर मी नवरी बनणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, वरच्या साईडला नवरीचा अर्थ होते वधू. वधूवर ऐकलाय ना. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, वरच्या साईडला नवरीचा अर्थ होते वधू. आणि शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी म्हणजे मी त्याला वरणार नाही. मी त्याला वरणार नाही म्हणजे मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. म्हणजे इथं सरळ सरळ काय आहे, नकार दिला या शब्दाचा अर्थ. शब्द तर एकच आहे, म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघणे. सरळ सरळ समजून जायचं आहे. उदाहरण श्लेष अलंकाराचं आहे. विषय संपला. बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी बनायला तयार आहे, पण शिशुपाल नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही. नवरी म्हणजे इथं नकार दिला आहे. या नवरी या शब्दाचा अर्थ होते वरच्या साईडला वधू आणि खालच्या साईडला होते नकार. असं जर उदाहरण आलं, एका शब्दाचे दोन दोन अर्थ निघले तर समजून जायचं उदाहरण श्लेष अलंकाराचं आहे. ठीक आहे. नसेल समजलं, समोर बघा. मला एस टी लागते. मला एस टी लागते. आता एस टी काय, बस. आपला प्रवासाला काय लागते, आपल्याला बस लागते. म्हणजे प्रवास करण्यासाठी कुठंतरी गावाला जायचं आहे त्याच्यासाठी काय लागते, आपल्याला एस टी लागते. प्रवास करण्यासाठी एस टी लागते. मला एस टी लागते या शब्दाचा दुसरा अर्थ होतो मला त्रास होतो. त्रास होतो म्हणजे एस टीने जाताना कित्येक जणांना उमेटिंग होते, उलट्या होतात, त्रास होतात. त्यालाच बोलायचं आहे मला एस टी लागते. एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. तेही नसेल समजलं, तिसरं उदाहरण बघ. चल, हे समजेल तुला आता. पांडू इकडे बघ. बावड्या, चलो. स्पीड जास्त झाली का रे. स्पीड जास्त झाली असेल तर माझी स्पीड कमी नको करू, तू तुझी स्पीड वाढव, म्हणजे माझी स्पीड कमी झाल्यासारखं तुला वाटेल. चल बघ. सांगलीला येशील का. आमच्या पांडूला लिहायचं सांगितलंय. सांगलीला येशील का. आमच्या पांडूने लिहिलंय असं, सांगलीला येशील का. लीला इथं एका मुलीचं नाव आहे, त्यानं आमच्या पांडूनं असं लिहिलंय, पण त्याला लिहायचं सांगितलं होतं मी असं, सांगलीला येशील का. इथं सांगली हे एक गाव आहे. इथं सांगली हे एक गाव आहे आणि इथं सांगलीला, लीला एका मुलीचं नाव आहे. म्हणजे एकाच अक्षराचे दोन दोन अर्थ जर निघत असतील तर तो अलंकार श्लेष अलंकार असे मानावा. चौथं उदाहरण बघ. बाजूच्या देवळात आरती चालली होती. बघा, आमचा पांडू पुन्हा तिथंच चुकला आहे. बाजूच्या देवळात आरती चालली होती. आता आरती चालली होती म्हणजे काय, तिथं प्रार्थना चालली होती, म्हणजे तिथं आरती करत होते लोक. दुसरा अर्थ त्याचा हा निघतोय. बघा, बाजूच्या देवळात आरती चालली होती म्हणजे पूजा अर्चना तिथं करत होते लोक, त्याला आरती. पण आमच्या पांडूला काय वाटलंय, बाजूच्या देवळात आरती चालली होती म्हणजे आरतीली त्यांना कशाला पकडलं, आरती एका मुलीचं नाव, मुलगी. बघा, इथं त्याचा अर्थ होतो एक मुलगी, आणि इथं पूजा अर्चना म्हणजे प्रार्थना करत होती तिथं लोक. म्हणजे एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ निघत असतील तर त्याला श्लेष अलंकार असे मानावे. आता बरेच उदाहरणं आहेत. आणखी उदाहरणं बघा. शंकरास पूजिले सुमनाने. शंकरास पूजले सुमनाने. सुमनाने म्हणजे काय, चांगल्या मनाने. आणि दुसरा अर्थ होते शंकरास पूजले सुमनाने. आता सुमन या शब्दाचा अर्थ होते फुलं, म्हणजे फुलानं पुजलं असेल किंवा चांगल्या मनानं पुजलं असेल. म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ जर निघत असतील तर तो श्लेष अलंकार आहे असे मानावा. कळलंय का. आणखी जर उदाहरण घेतलं आपण, मी लिहित बसत नाही, आणखी जर उदाहरण घेतलं तर बघा. कीर्तनास जन हो तुम्ही ही जागा. कीर्तनास जन हो तुम्ही ही जागा. इथं त्याचं म्हणणं आहे जागा म्हणजे तुम्ही जागे राहा. दुसरा अर्थ होतो असा होतो जा, आणि तिथं तुम्ही गाणं म्हणा. जा आणि गा असे जर दोन दोन अर्थ जर निघत असेल तर तो श्लेष अलंकार आहे असे मानावे. पहा, बैल मेला पुरावा काय. बैल मेला पुरावा काय. या पुरावा या शब्दाचे दोन अर्थ निघतात. पुरावा म्हणजे गाळून टाकणे, आणि दुसरा अर्थ होते पुरावा म्हणजे तुमच्याकडे काय प्रूफ आहे. बैल मेला
म्हणजे एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ जर निघत असतील तर तो श्लेष अलंकार आहे असे मानावा. बरेच उदाहरणं आहेत. काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? लागते तर मग कशाले खाता? याचा अर्थ काय? सुपारी लागते का म्हणजे तुम्हाला सुपारी हवी आहे का? आणि दुसरा अर्थ काय होते? लागते म्हणजे तुम्हाला त्या सुपारीचा त्रास होते तरी तुम्ही का बरं खाता? असं एका शब्दाचे दोन दोन अर्थ जर निघत असतील तर त्याला श्लेष अलंकार आहे असे मानावे. कळलंय का? एवढ्या साध्या पद्धतीनं आपल्याला सर्व सिलेबस कव्हर करायचं आहे. बघा, श्लेषचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक पडते अभंग आणि दुसरा पडतोय सभंग. अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे कधी न भंग होणारे. अभंग म्हणजे काय? कधी न भंग होणारे, त्यालाच बोलायचं आहे अभंग. संत तुकाराम महाराजांच्या जेव्हा गाथा लोक बुडवायला निघाले होते इंद्रायणीमध्ये, पण त्या गाथा बुडाल्या नाही, त्या नष्ट झाल्या नाहीत, म्हणून त्याला नाव पडलं आहे अभंग, म्हणजे कधीही न भंग होणाऱ्या. एवढ्या साध्या पद्धतीमध्ये आपण पूर्ण अलंकार शिकणार आहोत. तुम्हाला जर हेच अलंकार शिकायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पूर्ण जर पाहिजे असेल तर मी पूर्ण टाकतो. नसल तर ऑफलाईन जर क्लास जर जॉईन करता येत असेल तर तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन करा. विजयी भाऊ अकॅडमी शेगाव. संपर्क 75 074 25 63 6. बाकीचे राहिलेले आपले जे अलंकार आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, चला. सहकार्याबद्दल धन्यवाद, ऑफलाईन आणि ऑनलाईनवाले पण.